देवाच्या प्रिय लोकांनो, जगामध्ये अनेक गोष्टींचा प्रसार होत आहे, अनेक गोष्टींचा प्रचार होत आहे. ज्ञानाचा प्रसार होत आहे, शिक्षणाचा प्रसार होत आहे, विविध कलागुणांचा प्रसार होत आहे, अनेक गोष्टींचा प्रसार होत आहे. कंपनीज वेगवेगळ्या गोष्टी बनवतात, जगामध्ये अनेक विविध प्रॉडक्ट्स तयार केले जातात, त्याचा प्रचार आणि प्रसार केला जातो. वेगवेगळ्या शास्त्रांचा प्रचार आणि प्रसार केला जातो. नवीन शोध लागतात, त्याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार केला जातो. अनेक गोष्टी समाजात घडतात, त्याचा सुद्धा वृत्तपत्रांच्याद्वारे किंवा इतर सर्व टी व्ही चॅनल्सद्वारे त्याचा प्रचार आणि प्रसार केला जातो. कोरोना आला, कोरोना पण एका जागेवर थांबलं नाही, त्यांनी पण आपला प्रसार करून टाकला सगळ्या जगामध्ये. बऱ्याच गोष्टी आहेत जगामध्ये की त्या थांबत नाहीत, त्या वाढत जातात. तसंच त्याचबरोबर मग वॅक्सिनचा प्रसार झाला, अनेक गोष्टींचा प्रसार झाला. आज जगामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार होत आहे. परंतु आज ख्रिस्ती विश्वासणारे या नात्याने एक गोष्टीचं अगत्य आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्याने सुवार्तेचा प्रचार आणि प्रसार करावा. आमेन. येशू ख्रिस्ताविषयीची जी सुवार्ता, खरी सुवार्ता आपल्याला सांगण्यात आलेली आहे, ती सुवार्ता आपल्यापुरती मर्यादित न राहू देता ती सुवार्ता आम्ही अनेकांपर्यंत पोहोचावी, ही शेवटच्या काळातील गरज आहे. आणि ही गरज जाणून आम्ही प्रभूच्या गौरवासाठी तयार झालं पाहिजे, प्रभूच्या सेवेसाठी आम्ही उभं राहिलं पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पवित्र शास्त्रामध्ये योहानाच्या 4थ्या अध्यायामध्ये एक सुंदर घटना दिलेली आहे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी पसरल्या गेल्या यहुद्यांमध्ये, आणि असं त्या ठिकाणी सर्व लोक जे आहेत ते काही संभ्रमामध्ये पडलेले होते. 4थ्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनात आपल्याला पाहायला मिळतं, येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे, हे पुरुषांच्या कानी गेले आहे, असे जेव्हा प्रभूला कळले, तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नसे तर त्याचे शिष्य करीत असत. तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालिलात गेला. यहुदियात विरोध होता आणि म्हणून प्रभू तिथून परत गालिलात गेला. पण जाताना त्याला एका गावामधून जावं लागलं आणि त्या गावाचं नाव होतं सुखार. आता सुखार नावाच्या गावातून किंवा त्या गावाजवळून तिथून जात असताना वाटेतून अशी काही घटना घडली की प्रभू येशू ख्रिस्ताला शमरोनामध्ये त्या सुखार गावातून जाण्याची वेळ आली. आता शमरोन हा एक असा प्रांत आहे, हे जे शमरोनी लोक आहेत त्या शमरोनी लोकांना फार तुच्छ समजलं जायचं. येशू ख्रिस्त यहुदी आहे आणि यहुदी लोक शमरोनी लोकांशी अजिबात संपर्क ठेवत नव्हते, त्यांच्याशी बोलत नव्हते. जर मी एक यहुदी असेल आणि मला आज शमरोनातून जायचं असेल तर सगळ्यात पहिलं मी सुरुवातीला समजून घेईल की मला ह्या पापी लोकांच्या भूमीतून जायचं आहे. आणि मग मी चालत जाईल, खाली मान घालणार, आणि कोणी पण शमरोनी आजूबाजूला दिसले त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं तर सोडा, त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, त्यांच्याशी बोलणार नाही, कारण मी उच्च वर्णीय आहे. शमरोनी लोक तुच्छ आहेत, शून्य आहेत, ते माझ्याशी बोलण्याच्या योग्यतेचे नाही, असं समजून यहुदी लोक शमरोनातून जायचे. आणि मग तिथून त्यांचा प्रवास होत असताना जसजसे ते पुढं चालत आहेत आणि ते खालीच मान घालून जातील, कोणाच्या प्रश्नांना उत्तर देणार नाहीत, कोणाशी बोलणार नाहीत, ते त्या वाटेने निघून पुढं गेल्याच्या नंतर, तो प्रदेश सोडल्याच्या नंतर आपल्या पायातली पायतणं काढून ते झटकतील आणि म्हणतील की ह्या भूमीची धूळ सुद्धा माझ्या पायांना किंवा माझ्या पायतणांना नको, एवढे हे वाईट लोक आहेत, असं म्हणून यहुदी लोक स्वतःला श्रेष्ठ ठरवीत आणि शमरोनी लोकांशी त्यांचा कुठलाही प्रकारचा संबंध किंवा त्यांचं बोलणं नव्हतं. आता त्या ठिकाणी त्या वाटेतून जात असताना येशूने शिष्यांना सांगितलं की आपल्यासाठी जाऊन काहीतरी अन्न खरेदी करून आणा. शिष्य अन्न घेण्यासाठी गेले आणि एकटा येशू ख्रिस्त चालून चालून दमल्यामुळे, कारण की हे पण लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त 100% देव आहे,
तो 100% मानव सुद्धा आहे. फक्त देवच नाही तर तो मनुष्य बनून जगात आला. आणि हे स्वाभाविक आहे की एवढं उन्हातानातलं लांबचं अंतर चालत असताना तो दमणार आहे, तो थकणार आहे. आणि येशू ख्रिस्त अशा स्थितीत होता की तो थकलेल्या कडक उन्हामध्ये असताना त्याने त्या विहिरीच्या जवळ त्याने विसावा घेतला, त्या विहिरीजवळ तो बसला. आणि या भर दुपारी या कडक उन्हाच्या प्रसंगामध्ये एक स्त्री त्या विहिरीकडं पाणी भरण्यासाठी आली. आता ही स्त्री जी आहे ती भर दुपारी त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आली. परंतु स्वाभाविक रीतीनं गावाकडच्या ज्यावेळेस मुली गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवर जर त्या पाणी भरण्यासाठी गेल्या, त्या कधीच कडक उन्हामध्ये जात नसतात. एकतर सकाळी ऊन येण्याच्या आधी किंवा ऊन उतरल्याच्या नंतर त्या तिथं जात असतात. आणि त्याचं कारण हे की अशा कडक उन्हामध्ये जो प्रदेश ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत तिथं ऊन म्हणजे आपल्यापेक्षा अतिशय भयंकर असं ऊन आहे. त्या उन्हामध्ये पाणी आणण्यासाठी जाण्याची काय गरज आहे, तर ती वेळ सकाळची किंवा संध्याकाळची असावी, असंच सगळीकडे आहे. आणि ही मुलगी किंवा ही जी स्त्री आहे ती एकटी एवढ्या लांब गावाच्या बाहेर असलेल्या त्या विहिरीकडे पाणी भरण्यासाठी आलेली आहे. आता ज्यावेळेस आपली तरुण लेकरं आपण घरातून कुठं बाहेर पाठवतो, शक्यतो आपण लेकरांना एकटं पाठवत नाही. त्यांच्या मैत्रिणी असतात, तुम्ही 4-2 मैत्रिणी जा आणि एकत्र पाणी घेऊन या. पण काय असं घडलं असेल की या स्त्रीला भर उन्हात एकटीलाच पाणी आणण्यासाठी विहिरीवर जाण्याची वेळ आली. मग ज्यावेळेस हा पूर्ण शास्त्र भागाचा आपण मनन करतो, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की या स्त्रीचं काय कॅरेक्टर काय बरोबर नव्हतं, तिची जीवनशैली काय बरोबर नव्हती. प्रत्येक आई आपल्या मुलीला सांगत असेल की ती अमुक अमुक आहे ना, तिच्याबरोबर काही तू जात जाऊ नकोस, कारण तिचं काही चरित्र काही बरं वाटत नाही, उगाच तुझंही नाव खराब होईल, तिच्याबरोबर तुम्ही राहू नका. कदाचित तिच्या वर्तणुकीमुळे ती एकटी पडलेली होती. सकाळच्या तिच्या मैत्रिणी तिचा हेवा करत असतील, तिला दूर लोटत असतील, संध्याकाळी पाण्यावरती जाणाऱ्या पण तिला आपल्या बरोबर घेत नसतील. मग तिच्यावर हीच वेळ आली की तिला एकटं पडण्याची वेळ आली. आणि अशी ही स्त्री जी आहे ती आज त्या ठिकाणी त्या विहिरीवरती, याकोबाच्या विहिरीवरती पाणी भरण्यासाठी आलेली आहे. आपली घागर बरोबर आणलेली आहे. तिचा एकच उद्देश आहे की जावं आणि त्या ठिकाणी तिने पाणी प्यावं, पाणी घेऊन आपल्या घरी निघून जावं. आता ती पाणी घेण्यासाठी गेली, पण त्या विहिरीवरती एक यहुदी माणूस बसलेला आहे, यहुदी पुरुष आहे, तरुण आहे. आणि तो तरुण त्या विहिरीवरती बसलाय. तिच्या मनाची थोडी चलबिचल झाली असेल, विचार करायला सुरुवात केला असेल, बाई आपले आत्तापर्यंत मी लहानची मोठी झाले, कितीतरी वेळा या विहिरीवर आले, पण यहुदी लोक आपल्या हातचं पाणी पित नाहीत, आपल्या विहिरीवर हा थांबला कसा काय, हा तर यहुदी माणूस आहे, बापरे, उगाच काय बोलायला नको, आपलं गपचूप पाणी घ्या आणि निघून जा इथून. ती पाणी घेण्याच्या तयारीत आहे आणि तेवढ्यात प्रभूने तिच्याशी बोलायला सुरुवात केली. हालेलुया. हा असा देव आहे येशू की तो कुठल्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही. हालेलुया. त्याच्यासाठी सगळे लोक एकसारखे आहेत. येशूच्या नजरेत उच्च जात आणि छोटी जात हा भेदभाव नाही प्रियांनो. त्याच्यासाठी सगळे लोक एकसारखे आहेत. बायबलमध्ये असं मी वाचलं नाही, देवाने यहुद्यांवर अशी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने फक्त इस्रायलवर प्रीती नाही केली, देवाने संपूर्ण जगावरती प्रीती केली आहे. जो देवाचा संदेश आहे, गॉस्पल जे आहे ते इंटरनॅशनल आहे, सगळ्या विश्वासाठी आहे, ठराविक लोकांसाठी नाही. आणि मग प्रभू तिच्याशी बोलायला सुरुवात करतो आणि प्रभूने तिच्याकडं पिण्यासाठी पाणी मागितलं. स्वाभाविक आहे, त्याला तहान लागली. इथं पण त्याने पाणी मागितलंय, वधस्तंभावर पण त्याने पाणी मागितलं. हालेलुया. सगळा जमाव एकदम निष्क्रिय उभा आहे. ख्रिस्त वधस्तंभावरती 5व्या शब्दात म्हणतो मला तहान लागली आणि त्याला आंब प्यायला देत आहेत. पण आज ही स्त्री अशी आहे की ती आश्चर्यचकित झाली आणि तिला इतकं आश्चर्य वाटलं की यहुदी लोक आमच्याशी बोलत नाहीत आणि हा मला पिण्यासाठी पाणी मागत आहे. ती इतकी आश्चर्यचकित झाली की हे असं कसं काय होऊ शकतं, कारण की शमरोनी लोकांबरोबर यहुदी लोक संबंध ठेवत नसतात.
4थ्या अध्यायाच्या योहानाच्या पुस्तकात 9व्या वचनात हे स्पष्ट रीतीने लिहिलेलं आहे की त्या स्त्रीला विशेष वाटलं आणि ती प्रभूला म्हटली सुद्धा. तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्री जवळ प्यायला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. देवाच्या प्रिय लोकांनो, मग प्रभूने तिच्याशी बोलायला सुरुवात केली आणि बोलता 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 प्रभू इतक्या सुंदर गोष्टी तिच्याशी बोलत आहे. माझ्या जवळ पाणी आहे त्याने म्हटलं, परंतु मी जे पाणी देईल ते पिल्यानंतर परत कधीही तहान लागणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हे सत्य आहे. एकदा येशू भेटला ना जीवनात, बाकी कशाचीच आस राहत नाही प्रियांनो. काहीच नको जीवनामध्ये. ज्याला खऱ्या ख्रिस्ताची ओळख झाली, ज्याला खरंच प्रभू येशू ख्रिस्त भेटलेला आहे, ज्याचं जीवन खरंच ख्रिस्ताने आशीर्वादित केलेलं आहे, त्याला जगिक मोहपाशांवरती विजय मिळतो प्रियांनो. कशात तो व्यक्ती अडकत नाही. ख्रिस्त मनाची पूर्ण शांती करणार आहे, समाधान करणार आहे. माझ्याकडे पाणी आहे आणि ते पाणी जीवनी जल आहे. आणि बोलता 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 तिला कळालं की हा कुणीतरी संदेष्टा आहे. आधी येशूला ती यहुदी म्हणते, नंतर म्हणते हा संदेष्टा आहे. कारण येशू ख्रिस्ताने डायरेक्ट तिला सांगितलं, जा तुझ्या पतीला घेऊन ये. ती म्हटली पती नाही आहे. मग तिचं काय कॅरेक्टर होतं, तिचं वर्तन कसं होतं? येशू ख्रिस्ताने तिला अगदी भविष्यवाणी स्वरूपात तिला सगळं काही प्रकट केलं. तिला कळालं आता हा सर्वसाधारण नाही आहे, हा अद्भुत आहे, हा संदेष्टा आहे, देवाने पाठवलेला व्यक्ती आहे. ज्यावेळेस तिच्या मनामध्ये हा अतूट विश्वास निर्माण झाला, ती त्याच्याबरोबर मसीहाविषयी बोलायला लागली. आम्हाला माहिती आहे मसीहा येणार आहे. आणि मग येशूने स्वतःला प्रकट केलं प्रियांनो. योहान 4 अध्याय 24व्या वचनामध्ये प्रभू तिच्याशी बोलत असताना काय म्हणत आहे? योहान 4:24 पासून पुढे, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. कोण सांगेल? मसीहा येईल आणि तो सगळ्या गोष्टी आम्हाला सांगेल. येशू तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. आमेन, हालेलुया. येशूने आपली ओळख तिला प्रकट केली प्रियांनो. ती म्हणते मसीहा येणार आहे आणि येशूने तिला सांगितलं की तो मसीहा मीच आहे. तो देव ज्याला पाठवणार होता तो मी आहे. हेरोदाने विचारलं, कोण आहेस तू? चमत्कार करून दाखव. प्रभूने त्याला एकही चमत्कार करून दाखवला नाही. सैतान म्हणतोय धोंड्याच्या भाकरी कर. आता त्या धोंड्याला एवढं माहीत नाही की येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. त्याला भाकर करायची काय गरज आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने सैतानाला चमत्कार करून दाखवले नाहीत. चमत्कार ही गोष्ट कोणाला करून दाखवण्याची गरज नाही. जिथं गरज आहे तिथं परमेश्वर चिन्ह चमत्कार करत असतो. जिथं गरज आहे त्या ठिकाणी प्रभूचं सामर्थ्य प्रभू विदित करत असतो. या स्त्रीला उद्धाराची गरज आहे, तिला तारणाची गरज आहे, तिचं पापमय जीवन बदलून जाण्याची गरज आहे. आज तिच्या जीवनाला वळण मिळण्याची गरज आहे. पापामध्ये तिने आपलं जीवन घालवलेलं आहे आणि ती अशा परिस्थितीमध्ये आहे की आज तिची भेट प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर झालेली आहे. आणि ज्या वेळेस तिने ऐकलं की हा मसीहा आहे, तिच्या मनाची त्या शब्दाने पकड घेतली आणि पुढे ती काय करते? ज्यावेळेस हे बोलणं झालं की मीच मसीहा आहे, प्रभूने सांगितलं, हे बोलणं झालं, तिकडून शिष्य आले. ऐका, इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्री बरोबर बोलत आहे. याचे त्यांना आश्चर्य वाटले. याचे त्यांना आश्चर्य वाटले. तरी आपण काय विचारत आहात किंवा आपण तिच्याबरोबर का बोलत आहात असे कोणी म्हटले नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली. त्या स्त्रीने घागर तिथंच टाकली. का घागर तिथंच टाकली आणि ती का पळाली? देवाच्या प्रिय लोकांना, आता हा शिष्यांचा जो समज सगळा चाललेला आहे की अरे एकतर यहुदी आहेस
आणि आपण त्या लोकांशी बोलत नाही, आणि त्यातल्या त्यात ती स्त्री आहे. म्हणजे यहुदी लोक सख्ख्या बहिणीशी पण रस्त्यावरती बोलत नव्हते, सख्ख्या बहिणीशी. असं त्यांचं कल्चर होतं. आणि त्याच्यात येशू ख्रिस्त अशा एका स्त्री बरोबर बोलतोय की जी दिसण्यावरूनच वाटते की ती शमरोनी आहे, आणि ती अशा प्रकारची स्त्री आहे. येशू तिच्याशी कसं बोलू शकतो, पण शिष्यांची हिंमत होईना, याला काय बोलावं. त्यांच्या मनात हे सगळे विचार चाललेत. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, त्या स्त्रीने आपली घागर तिथंच टाकली. काय कारण असेल तिने घागर तिथंच टाकली? ती आली पाणी भरण्यासाठी होती, मग पाणी भरून तिने घेऊन जायचं. बरं, गावातल्या लोकांना बोलवायचं किंवा त्यांना सांगायचं तर घागर घेऊन जाऊन सांगू शकते. घागर टाकली का तिने तिथेच? जर तिने ते ओझं घेऊन ती घागर ते पाणी सांभाळत जाण्याचा प्रयत्न केला असता, तिला येण्यासाठी विलंब लागला असता. तिच्या मनात अशी घाई निर्माण झाली की आज पाणी नाही भेटलं तरी चालेल, आज ती घागर इथं राहिली तरी चालेल, पण आज येशू माझ्या घरामध्ये आला पाहिजे, माझ्या गावामध्ये येशू आला पाहिजे, माझ्या लोकांकडे येशू आला पाहिजे. घागरीचं ओझं तिथंच टाकून दिलं. सुवार्ता सांगणाऱ्यांनी आपल्या जीवनातले ओझे खाली टाकून द्या, त्याच्याशिवाय तुम्हाला गती मिळणार नाही. हालेलुया. दोघांची शर्यत लावली. एकाच्या डोक्यावर 50 किलो ओझं दिलं, दुसऱ्याच्या डोक्यावर काहीच नाही दिलं. जिंकणार कोण, ओझेवाला का रिकामा? कोण जिंकणार? ज्याच्याकडे ओझच नाहीये तो जिंकणार आहे. मग मनात रागाचे ओझे घेऊन ठेवलेत, मनामध्ये तिरस्काराचे ओझे घेऊन ठेवलेत, मनामध्ये नको नको त्या गोष्टींचे ओझे घेऊन ठेवलेत, आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे उन्नती लवकर होत नाहीये. त्या सगळ्या गोष्टींमुळे माणसाला पुढे जाता येईना. त्या स्त्रीने अगदी चांगली गोष्ट केली, तिने आपली घागर तिथंच दिली टाकून, आणि ती धावत धावत आपल्या गावाकडे गेली. आणि आपल्या गावामध्ये जाऊन तिने काय केलं, या ठिकाणी वचन काय सांगतं पहा. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय? त्यांच्या मनात प्रश्न निर्माण केला. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. आमेन. या स्त्रीला येशू भेटला. तिने तो येशू स्वतःपुरता नाही ठेवला, अख्ख्या गावाला ओरडून सांगितलं, आज आपल्या गावामध्ये अशा अशा विहिरीवरती एक व्यक्ती आलेला आहे, तोच ख्रिस्त असेल का? चला बघा. आणि सगळ्या नगरातले गावातले सगळे लोक येशूकडे आले. ज्यावेळेस ते तिथं आले, प्रभू त्यांच्याशी बोलू लागला, आणि प्रभूच्या बोलण्यातून त्यांना कळालं की हाच मसीहा आहे. जो येशू त्या गावातून चालला होता, त्या गावात त्या लोकांनी येशूला 2 दिवस तिथं ठेवून घेतलं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आणि 2 दिवस तिथं देवाचं फार मोठं गौरव प्रकट झालं. एका स्त्रीचा परमेश्वराने उपयोग केला, एका स्त्रीचा उपयोग केला, जी स्त्री अशा प्रकारचं जीवन जगत होती की ते जीवन पापमय आहे. चर्च म्हणजे पवित्र लोकांचं शोरूम नाहीये प्रियांनो. चर्च म्हणजे अशी जागा नाहीये की ज्या ठिकाणी फक्त पवित्र लोक असतात. चर्च अशी जागा आहे जिथं कुणीही येऊ शकतं. परमेश्वर त्यांना शुद्ध आणि पवित्र करतो. देवाच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत. परमेश्वर त्याचा गौरव प्रकट करतो प्रियांनो. परमेश्वर जिवंत देव आहे. एका स्त्रीचा अशा रीतीनं वापर केला की तिच्याद्वारे फार मोठं आणि अद्भुत गौरव संपूर्ण गावामध्ये प्रकट झालं. तिच्याकडे आलेली सुवार्ता स्वतःपुरती तिने ठेवली नाही. तिच्याकडे आलेली सुवार्ता, तिला कळालेला ख्रिस्त तिने अख्ख्या गावाला ओरडून सांगितला. अख्ख्या गावाला कळालं येशू ख्रिस्त कोण आहे, आणि त्याच्याबद्दलची ख्याती सगळ्यांना कळाली त्या एका स्त्रीच्या सुवार्तेमुळे. जर ती तिथं शांत बसली असती, स्वतःचं तारण साधून घेतलं असतं, तिथंच प्रभूच्या चरणाशी बसली असती, पश्चाताप केला असता, म्हटले असते मी तुझा स्वीकार करते, ओके थँक्यू जीजस बाय, तुझा, अख्ख्या गावाला सुवार्ता कळाली नसती. परंतु त्या स्त्रीने संपूर्ण सुखार गावाला तिने सुवार्ता सांगितली.
अत्यंत महत्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. येशूने तिला सांगितलं, जा तुझ्या पतीला घेऊन ये. बोलवायला सांगितलं होतं एका माणसाला, तिने अख्खा गाव आणला प्रियांनो, अख्खा गाव. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. असे लोक देवाच्या राज्यात पाहिजेत. येशू फक्त म्हटला रांजण पाण्याने, कुठंच नाही म्हटला काटोकाट भरा, 50% भरा, 20% भरा, फक्त म्हटला भरा. पण भरणारे असे होते की त्यांनी ते काठोकाठ भरले. देवाचं काम करताना काटकसर करू नका. आमेन. देवाचं काम करताना काटकसर करू नका. जे देवाने सांगितलंय ते निर्धास्तपणे करा, त्याच्यामध्ये देवाचं गौरव आहे. या स्त्रीने देवाच्या गौरवासाठी असं कार्य केलं, अख्ख्या गावाला तिने सुवार्ता सांगितली. आज आमच्या परिवारात, आमच्या नातलगांमध्ये, आमच्या आजूबाजूला कोणापर्यंत सुवार्ता गेलेली नाही, कोणाला ख्रिस्त माहीत नाहीये. आम्ही त्यांना ख्रिस्त सांगणं गरजेचं आहे. जो येशू आम्हाला कळालेला आहे तो येशू आम्ही जगाला ओरडून सांगितला पाहिजे. हे काम प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. आणि ही आग आहे प्रियांनो, ही सुवार्तेची आग आहे. हे कोणालाच विझवता येणार नाही. हालेलुया. ही आग पेटली आहे. मी म्हणत नाही की रिवायवल अजून 10 वर्षांनी, 50 वर्षांनी, 200 वर्षांनी येणार आहे. रिवायवलला सुरुवात झालेली आहे. पवित्र आत्म्याची आग आलेली आहे. सुवार्ता प्रसार होत आहे. प्रभूचं गौरव होत आहे. हालेलुया. येशू विषयीची सुवार्ता सगळीकडे सांगण्यात येत आहे. प्रभूचं गौरव होत आहे. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर गालिल समुद्रावरून चालला होता, खूप मोठं वादळ, ज्यावेळेस निघाले असतील, शिष्य म्हणत असतील कुठं जायचंय, पलीकडं, कुणाकडं, एका VVIP माणसाला भेटायला जायचंय, खूप महत्वाचा माणूस आहे. शिष्य पण वाट बघतात कोण असेल. एका व्यक्तीला भेटायला एवढ्या लांब चाललोय आपण, 12 शिष्य, एक येशू, 13 जण, एका व्यक्तीला कोण आहे तो व्यक्ती असा VVIP. आता चालले तर चालले, त्याच्यात समुद्रात वादळ. उगच आलो बाबा, नसतो आलं तर बरं झालं असतं. शिष्य मनात विचार करत असतील, अरे हे काय एवढं वादळ, आता करायचं काय. प्रभू झोपला आणि प्रभूने ते वादळ थांबवलं कसं आपल्याला माहिती आहे. वादळाला दटावलं, वादळाला ऐकावं लागलं प्रभूचं. एवढी संकट, एवढ्या अडचणी सगळ्या ओलांडून प्रभू ज्यावेळेस पहिलं तिरी पोहोचला, मार्कच्या पुस्तकात 5 अध्यायामध्ये ज्यावेळेस ते लोक सगळे 12 शिष्यानी, येशू पहिलं तरी पोहोचले गरसेकराच्या प्रदेशात, एक अकराळ विक्राळ भूत लागलेला व्यक्ती त्यांच्या पुढे उभा आहे. शिष्य म्हटले, हाय का तो VVIP माणूस, हाय का तो ग्रेट व्यक्ती ज्याला भेटायला आपण आलेलो आहे, त्याची काय स्थिती आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस प्रभू तिथं हजर झाला, शिष्य समुद्रावरती असताना ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने वादळ शांत केलं, शिष्य म्हणतायत वादळ याचा ऐकता हा आहे तरी कोण. येशू गप्प राहिला. येशूने त्याला उत्तर दिलं नाही, जसं त्या सुखार गावच्या त्या स्त्रीला उत्तर दिलं, मसीहा मी आहे. येशूने शिष्यांना सांगितलं नाही तो कोण आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या प्रसंगानंतर त्या गरसेकराच्या प्रदेशात पोहोचला, येशूने जे उत्तर द्यायला पाहिजे, दुष्टात्मे उत्तर देत आहेत शिष्यांना, हा जिवंत देवाचा पुत्र, हा येशू मसीहा आहे. हालेलुया. सैतानाला माहिती आहे येशू कोण आहे. दुरात्म्यांना कळालं हा कोण आहे. जिवंत देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे हे सैतानाला माहित होतं. आणि मग त्या ठिकाणी ते दुरात्मे ओरडू लागले. आणि मग 12व्या वचनात काय लिहिलं ऐका. तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हाला पाठवून दे. आता ह्या एका गोष्टीतून आपल्याला एक पक्क कळतं की गरसेकराचा प्रदेश यहुद्यांचा प्रदेश नव्हता, कारण यहुद्यांच्या नजरेत हे जनावर तुच्छ आहे. हा प्रदेश वेगळ्याच लोकांचा आहे, गरसेकराचा प्रदेश यहुद्यांचा नाही. दुसरी गोष्ट समजून घ्यायची आहे की अशुद्ध आत्मा लागलेला व्यक्ती, त्याच्यातला आत्मा अशुद्ध आहे, आणि जुन्या कराराप्रमाणे हा प्राणी पण अशुद्ध आहे. अशुद्ध आणि अशुद्ध राहा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. पण अशुद्ध आणि देवाचं मंदिर एकत्र नाही राहू शकत. किती लोक आमेन म्हणतील, समजतं. प्रभूने त्यांना परवानगी दिली.
एकदा मी असंच हा शास्त्रभाग वाचत मनन करत होतो आणि मला एक गोष्टीचं नवल वाटलं की भूतं विनंती करतायत आम्हाला जाऊ दे तिकडं त्यांच्यात. कोण विनंती करतंय? काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. भूतांची विनंती ऐकली त्याने, आमची विनंती नाही ऐकणार का? लेकरं आहेत आम्ही देवाची. ठीक आहे, ओके, जा. जसे ते दुष्टात्मे तिकडून निघाले, किती होते दुष्टात्मे? डुकरं किती होते? भूत किती होते? संख्या नाही दिली, पण त्याला एक शब्द वापरलाय, सैन्य. तो काळ होता रोमी साम्राज्याचा. 12 सैनिक आले तर त्याला तुकडी म्हणायचे. मग सैन्य शब्द किती लोकांना वापरला जायचा? 6000 ज्यावेळेस सैनिक येतील त्याला तरच त्याला सैन्य म्हणायचं. 5000 असले तरी सैन्य नाही. म्हणजे त्या दिवशी कमीत कमी त्या माणसामध्ये 6000 दुष्टात्मे असतील. किती हजार? दुष्टात्मे 6000. म्हणजे एक असं उदाहरण समजा, जास्तही असतील. 6000 दुष्टात्मे आणि 2000 डुकरं. आता जसे हे तिकडे शिरले, त्या डुकरांना काहीच कळेना कुठं धावावं काय करावं. जे धावत सुटले डायरेक्ट गेले आणि कड्यावरून उड्या मारल्या आणि 2000 डुकरांनी आत्महत्या करून टाकली. आता तिकडे काय झालं ते ऐका. मग त्याने त्यांना परवानगी दिली, तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. डुकरे राखणारे पळाले. डुकर इकडं पळाले, राखणारे इकडं पळाले. ते समुद्राकडे नाही पळाले डुकरांना वाचवायला, ते विरुद्ध दिशेने पळाले. कुणाकडे पळाले? व शेतमाळ्यात हे वर्तमान सांगितले. गेले लोकांकडे धावत पळत, अहो आपले डुकरं गेले. तेव्हा काय झाले हे पाहण्यासाठी लोक आले. काय झालं आमच्या डुकरांचं? आनंदात आले असतील का नुकसान झाल्यावर? प्रभू आला तर कधी कधी नुकसान होतं. हॅलो, चेक चेक. प्रभू आला तर कधी कधी नुकसान होतं. मी गॅरंटी देतो, वचनातून सांगतो तुम्हाला. जक्कायच्या घरी प्रभू आला, सगळं गोरगरिबांना वाटून टाकलं. सगळं चौपट दुप्पट काय द्यायचंय, गोरगरीब ज्याचं लुबाडलंय हे ते सगळं. कधी कधी नुकसान होईल. विधवेकडे काय खूप टोल्या होत्या का? खूप पैसे होते का? बस 2 टोल्या बस. दिल्यानंतर 2 टोल्या देवाच्या राज्यात दिल्यानंतर तिचा तर हात रिकामा झाला ना त्या क्षणी. जो तुम्हाला पोटभर देतो त्याला मुठभर द्यायला मागं पुढं पाहू नका. समज रहे की नाही? ज्या मापाने तुम्ही द्याल त्या मापाने तुम्हाला मिळेल. आता हे माप कसं आहे ते समजून घ्या. ज्यावेळेस ऑफरिंग बॅग तुमच्याकडे येईल, आपण किती देतो? मुठीत बसल एवढं देतो देवाला. आपल्या हातात बसल एवढं देतो. दिलं आणि मग देव म्हणतो ज्या मापाने दिलंस त्या मापाने तुला मिळेल. आता हा आपला हात आहे, आपल्या हाताने दिलंय. देवाचा हात कसा आहे माहिती आहे तुम्हाला? त्याच्या तळ हातांवरती तुम्ही पाणी घेतलं, तुमच्या हातावर दुसऱ्या तिसऱ्या ड्रॉपला पाणी खाली गळेल. पण बायबलमध्ये लिहिलंय की सगळी जलाशय देवाच्या तळ हातावर मावतात. मग त्याचा हात किती मोठा आहे? तुम्ही तुमच्या हाताने द्या, तो देताना त्याच्या हाताने देईल. इतकं भरभरून देईल की तुम्हाला मावणार नाहीत, पुरणार नाहीत असे आशीर्वाद तुम्हाला तो देईल. हालेलुया. एक संदेश आहे यूट्यूबवरती, मी इन्सिस्ट करेल तुम्हाला की माझा विषयांतर नको, पण तुम्ही तो नक्की जाऊन ऐका. मी केलेल्या 5 चुका, विकास कांबळेंनी केलेल्या 5 चुका. ऐकताय तुम्ही? तो संदेश तुम्ही ऐका. मी काय मिस्टेक केल्यात माझ्या लाईफमध्ये ते तुम्ही ऐका. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ही गोष्ट आमच्या मनात आम्ही पक्की करूया. देवाच्या राज्यात
ज्यावेळेस तुम्ही मदत करता, तुम्ही तुमचे आशीर्वाद देवाकडून प्राप्त करत असता. तुम्ही पेरणी करता, देव तुम्हाला कापणी करण्याची संधी दिल्याशिवाय राहत नाही. आपला दशमांश देवाला दिला पाहिजे. है किसी में हिम्मत आमीन कहने की? आमेन, हालेलुया. देवाने जे दिलंय त्याचा 10वा भाग देवाला दिला पाहिजे. देवाच्या राज्यासाठी दिलं पाहिजे. कधीच आमच्या मंडळीचा सेवक, पाळक कधीच गरजवंत दिसला नाही पाहिजे. पाळकाकडं सगळ्या गोष्टीची समृद्धी पाहिजे. प्रत्येक गोष्ट पाळकाच्या मुखातून शब्द नाही आला पाहिजे की मला आज ही गरज आहे. इतकी त्यांची काळजी घेतली पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस या लोकांचं नुकसान झालं, ज्यावेळेस ती डुकरं मेली, पण त्या लोकांनी हे पाहिलं नाही की आज अद्वितीय चमत्कार आम्ही पाहिलेला आहे. आमच्या जीवनातलं असं काम आम्ही पाहिलंय की अख्ख्या गरसेकराच्या प्रदेशात कुणीच या मुलाला बरं करू शकत नव्हतं. हा मुलगा दुष्टात्म्याने पीडित होता. तो मुलगा आज बरा झालेला आहे. आणि ह्या व्यक्तीमध्ये काय सामर्थ्य आहे. हा व्यक्ती जर आमच्या दकापोलीस प्रांतामध्ये आला, जर हा व्यक्ती आमच्या गरसेकराच्या प्रदेशात आला, जर हा व्यक्ती या आमच्या भूमीवरती आला, तर आम्ही किती चमत्कार पाहू. ही भूमी सगळ्या बंधनातून बाहेर येईल. या भूमीवरती संजीवन येईल. या भूमीवर देवाचं सामर्थ्य येईल. ही भूमी खऱ्या रीतीनं आशीर्वादित होईल. याचा त्यांनी तीळ मात्रही विचार केला नाही. आणि पुढे हे लोक काय म्हणत आहेत ते, येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्याच्यात सैन्य होते, तो बसलेला, वस्त्र पांघरलेला, म्हणजे आधी वस्त्र पांघरत नव्हता, आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे. येशूला त्यांनी काय सांगितलं? आमच्या प्रांतातून आल्या पावली परत जा, आमच्या प्रांतातून निघून जावे, असे ते त्याला विनवू लागले. येशू ख्रिस्त जबरदस्तीचा देव नाहीये प्रियांनो. तुम्ही म्हणाल येशू माझ्या जीवनात ये, तो येईल. तुम्ही म्हणाल येशू माझ्या जीवनात कार्य कर, तो करेल. तुम्ही म्हणाल प्रभू माझ्या जीवनावरती तुझा आशीर्वाद दे, तो देईल. मागा म्हणजे मिळेल, आणि मूग गिळल्यासारखं गप बसा म्हणजे मिळणार नाही. मागितल्याने मिळणार आहे. प्रभू खूप डिसेंट आहे. होली स्पिरिट खूप डिसेंट आहे. जोर जबरदस्तीवाला देव नाही आपला. तुम्ही मागितलं तर तुम्हाला प्राप्त होणार आहे. ते म्हटले आम्हाला नको येशू, आम्हाला डुकरं पाहिजेत, आम्हाला येशू नको. श्रीमंत तरुणांनी पण खाली मान घातली, निघून गेला. प्रभूने सांगितलं गोरगरिबांना दे प्रॉपर्टी वाटून आणि ये माझ्या माग. जर खरंच त्या तरुणाने ते केलं असतं तर येशू ख्रिस्ताला 12 नाही 13 शिष्य असले असते. हालेलुया. पण त्याला येशूपेक्षा त्याची प्रॉपर्टी जास्त महत्वाची वाटली. त्याने ते तिथंच टाकलं. येशूचा विषय त्याने सोडून दिला आणि गेला खाली मान घालून निघून. आता हे लोक पण असंच काहीतरी बोलत आहेत. ते म्हणतात आमच्या नगरात येऊ नकोस, यू आर नॉट वेलकम, तुझं स्वागत नाही आमच्या देशात, तू परत जा आल्या पावली. मग तो मछव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्याजवळ राहू द्या. ज्याने मला बरं केलंय त्या व्यक्तीला हे सगळे लोक हाकलून देत आहेत. हा व्यक्ती मला पाहिजे, कारण त्याने मला बंधनातून सोडवलंय, कुणीच माझ्या कामी आलं नाही. त्याने विनंती केली प्रभूला मला तुझ्याबरोबर राहू दे. परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा, तुझ्या लोकांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तुझ्या लोकांकडे जा, त्यांना सांग की प्रभूने तुझ्यावर कशी दया केली, कसं काम केलंय. मग ऐका पुढे 20वे वचन. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापोलीस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. आमेन. ज्याला कधी काळी भूत लागलं होतं, दुष्टात्मे लागले होते, आज तोच व्यक्ती सुवार्ता प्रसाराचं काम करत आहे. ज्या प्रांतामध्ये येशूला येऊ दिलं नाही,
परंतु येशूने जी आग सुवार्तेची त्याच्यात लावलेली आहे, ती सुवार्तेची आग विझवणं कोणाच्या हातचं काम नाही प्रियांनो. जरी त्यांनी येशूला पाठवून दिलं, पण येशू विषयीची सुवार्ता पूर्ण दकापोलिस प्रांतात या व्यक्तीने जाऊन सांगितली. एकदा मी मॅकॅथर जे खूप मोठे देवाचे महान सेवक आहेत त्यांचं पुस्तक वाचत होतो. आणि ते पुस्तक वाचत असताना बरीच वर्ष झाली, खूप वर्ष, आणि ते पुस्तक वाचून माझं जवळपास संपलंच होतं. म्हणजे 60% वाचलं होतं समजा, काही भाग बाकी होता. आणि ज्या चर्चमध्ये मी गेलो होतो तर तिथं एकदम कमी शिकलेली एक आई, कमीत कमी मला वाटते 4वी-5वी शिकलेली असेल, तिच्याकडे त्या दिवशी चर्चमध्ये संदेश होता. आणि त्या आईने जो संदेश दिला ना, माझ्यावर विश्वास ठेवा प्रियांनो, मी गंमत नाही करत आहे तुमची. ते मॅकॅथरचं पूर्ण पुस्तक त्यांनी सांगितलं आणि त्याच्या वरचढ काही गोष्टी त्यांच्या मुखातून गेल्या. तुम्हाला कळत आहे मी काय म्हणतोय? देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा आत्मा आला ना, कोणाला काही शिकवावं लागत नाही. ज्यावेळेस देवाचा आत्मा बोलतो त्यावेळेस माणसाची विद्वत्ता काही काम करत नाही प्रियांनो. देवाचं सामर्थ्य काम करू लागतं आणि परमेश्वर त्याचं गौरव प्रकट करून घेतो. काय हा व्यक्ती आहे ज्याचं नाव भूतग्रस्त म्हणून फेमस होतं, आता तोच व्यक्ती येशूचा विश्वासणारा म्हणून पॉप्युलर झालेला आहे. येशूने बरं केलंय त्याला आणि तो साक्ष घेऊन, येशू जिवंत देव आहे याची साक्ष घेऊन पूर्ण दकापोलिस प्रांतामध्ये जात आहे. किती अद्भुत, किती महान, किती अलौकिक कार्य या व्यक्तीकडून परमेश्वराने करून घेतलेलं आहे. किती अद्भुत आहे, किती सामर्थ्यवान गोष्ट आहे. आता 2 प्रकारचे लोक गावाकडे गेले होते. आधी डुकरं मेल्यानंतर जे गेले होते ते, आणि दुसरा हा व्यक्ती येशूबद्दल सांगायला गेला. आज जगात 2 प्रकारचेच लोक आहेत, दुःखाच्या बातम्या देणारे आणि आनंदाची बातमी देणारे. 2च प्रकारचे लोक आहेत. आम्ही कोणते लोक आहोत हे आम्ही आज ओळखलं पाहिजे. काही लोकांना नेहमी नेगेटिव्ह बोलायला आवडतं, दुःखाच्या बातम्या द्यायला आवडतात, वाईट गोष्टी बोलायला आवडतात. ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, ह्याचं वाईट झालं, त्याच्याबद्दल तसं झालं. ते सगळं सोडा. आनंदाची बातमी आहे, येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला, तो पुन्हा 3ऱ्या दिवशी मरणातून विजयी झाला, तो येशू परत आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. ही सुवार्ता आम्हाला ओरडून जगाला सांगणं गरजेचं आहे. आमच्या जीवनात जे काम झालं ते काम आम्ही इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. बोलो येशू मसीह की. मी देवाला धन्यवाद देतो की आज परमेश्वर त्याच्या लोकांविषयी इतका आतुर आहे की जे त्याचं काम करायला तयार आहेत, परमेश्वर त्यांचा उपयोग करतो प्रियांनो. हालेलुया. आनंदी आहेत तुम्ही? प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, एक दिवस असा होता की येशू ख्रिस्ताच्या कार्याचा आरंभ त्याला करायचा होता, सुरुवात. आणि मग त्याने काय केलं की गालिल समुद्राच्या तीरावरती प्रभू चालत होता. आणि चालत असताना त्याच्या मनात एक दैवी योजना आहे की माझ्यासाठी शिष्य हवेत. मग शिष्य कोण असावेत, कसे असावेत, काय असावेत, हा एक विचार समोर आहे. एखादी कंपनी आहे, त्या कंपनीत काम करण्यासाठी लोक घ्यायचे. एखादा ऑफिस आहे, तुम्हाला टायपिस्ट पाहिजे. कोण पाहिजे? टायपिस्ट पाहिजे. टाईप करणारा व्यक्ती पाहिजे. एखाद्याला दोन्ही हात नाही आहेत, तुम्ही त्याला घ्याल का? नाही. तुम्ही योग्यता बघणार, योग्यता बघून त्यांना तुम्ही तुमच्याकडे काम देणार. हा या योग्यतेचा आहे का, याला किती सॅलरी द्यायची, याचं काय करायचं, त्याची योग्यता बघून तुम्ही त्याला काम देणार. येशूने असं नाही केलं. येशूने अयोग्य लोकांना निवडलं आणि त्यांना योग्यतेचं बनवलं. ही प्रभूची खासियत आहे, हे प्रभूचं वेगळेपण आहे, हे प्रभूचं सामर्थ्य आहे. आणि मग काय, त्या किनाऱ्यावरती तो जात असताना 5व्या अध्यायाच्या 1 वचनापासून, लूक 5:1 पासून पुढे, लूक 5वा अध्याय 1 पासून पुढे. नंतर असे झाले की लोक समुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. कोळी काय करत होते? जाळी, नेट जे मासे पकडायचं ते धूत बसले होते, स्वच्छ करत होते. केर कचरा काय काय आला असेल ते साफ करत बसले. त्या मछव्यापैकी एक शिमोनाचा होता. 2 मछवे होते, त्याच्यापैकी एक कोणाचा होता?
शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्यांना सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. किनाऱ्यावरती जे लोक जमलेत त्या सगळ्यांना तो शिक्षण देत होता. तो मचव्यात बसलाय, लोक किनाऱ्यावरती आहेत. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खोल सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र, सगळ्यांनी म्हणा सारी रात्र, थोडा वेळ नाही, अर्धा तास 15 मिनिटं नाही, होल नाईट, सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. पेत्र रात्रभर त्या गालिल समुद्रामध्ये जाळं टाकत होता. जाळं टाकणं सोपी गोष्ट नाही. जाळं बरोबर जुळवावं लागतं, गोळा करायचं, हातावरती घ्यायचं, आणि इतकी ताकद ते फेकण्यासाठी लागते. एक नाही, त्याने अनेक वेळा ते जाळं फेकलं. रात्रभर मचवा इकडं घे तिकडं टाक. आता समजा पेत्राचा मचवा इकडं आला, सगळे मासे म्हणायचे इकडं आलाय बरं का, तिकडं चला. सगळे मासे तिकडं पळून जायचे. पेत्राचा मचवा तिकडं गेला की सगळे मासे दुसरीकडे पळून जायचे. एकही मासा पेत्राच्या जाळ्यात आला नाही. निराश झालेल्या स्थितीत जाळी धूत बसला होता. येशूने त्याला सांगितलं, मचवा खोल पाण्याकडे हाकार. प्रभू, रात्रभर हे सगळं करून झालंय, ठीक आहे, चल, तुम्ही सांगता म्हणून मी जातो. येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की आपले जाळे फेकायला लावले. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस प्रभूच्या सांगण्यावरून पेत्राने जाळं फेकलं, त्या पाण्यातला प्रत्येक मासा म्हणतोय, बाकी काही मला माहित नाही, मला याच जाळ्यात जायचं. हालेलुया. प्रत्येक मासा समुद्रातला त्याला त्याच जाळ्यात शिरायचंय सगळ्यांना. कारण आज्ञा निर्माणकर्त्याची आहे, आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. येशूचं ऐकून त्याने जाळं टाकलंय आणि असं काही त्या ठिकाणी कार्य झालं. मोठा घोळका त्याच्यात आला. आता पेत्र जाळी ओढायला लागला आणि जाळी फाटू लागली. आता करायचं काय? मोठी कठीण परिस्थिती आहे. देव एकदा असं देतो ना, घ्यायला तुमची ओंजळ कमी पडेल, तुमची झोळी कमी पडेल. तो जर द्यायला सुरुवात झाला ना, तर तुमच्या मागण्या आणि कल्पना ह्यापेक्षा तो अधिक देणारा देव आहे. तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा तो तुम्हाला इतकं जास्त भरभरून देणारा परमेश्वर आहे. इशारे केले, खानाखुना केल्या. दुसरा मचवा होता ना आधीच किनाऱ्यावरती, त्यांना पण बोलवलं, आ जाओ जल्दी, लवकर या लवकर या. तो मचवा आला. बायबल सांगतो दोन्ही मचवे तुडुंब भरले. पेत्राने हा असा चमत्कार त्याच्या पूर्ण लाईफमध्ये कधीच पाहिला नव्हता. येशू आल्यानंतर अलौकिक गोष्टी पाहायला मिळतात. येशू आल्यानंतर तुम्ही जे काम कधीच पाहिलं नाही, ते काम तुमच्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होते. येशू आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत आणि अलौकिक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, ती अशी एक वेळ होती की प्रभूने अलौकिक चमत्कार केला. दोन्ही मचवे तुडुंब. आता पेत्र घाबरलाय. येशू ख्रिस्ताने त्याचं प्लॅनिंग पुढं आणलं. कधी लक्षात ठेवा, आपल्या प्लॅनिंगपेक्षा त्याचं प्लॅनिंग जबरदस्त असतं. पेत्राचं प्लॅनिंग तेच असेल, मासे आता कसे धरायचे परत. येशू ख्रिस्त त्याच्याकडे येतो आणि त्याच्याशी बोलत असताना प्रभू म्हणतो त्याला, भिवू नकोस, येथून पुढे तू मासे धरणारा नाही, तू माणसे धरणारा होशील. हालेलुया. ज्याने जाळी उचलली होती त्याने ती तिथंच टाकून दिली. ज्याने जाळी उचलली होती, आज माझ्या बिझनेसमध्ये सक्सेस मिळालाय, आता हेच करायचंय नाही. प्रभूकडे बेटर आयडिया आहे, काहीतरी बेटर प्लॅन आहे. त्याच्या योजना समजणारं मन आम्हाला पाहिजे. खूप जबरदस्त परमेश्वर आहे. आम्हाला माहीत पण होऊ देत नाही आणि तो परस्पर अनेक गोष्टी आपल्याला करतो
जेवढं आपल्याला समजतं तेवढं आपण साक्ष द्यायला पुढे येतो, पण कितीतरी गोष्टी आपल्या जीवनात आहेत ते आपल्याला माहीतच नाही. दरोडेखोर प्लॅन करतात, जाऊन त्यांच्या घरावर दरोडा टाकायचा, मध्येच देव त्यांची गाडी पंक्चर करतो. तुम्हाला कळतही नाही देवाने काय तिकडं केलंय. तुमच्या वैऱ्यांना तो तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. संकट तुमच्या वाटेने येत असतात, प्रभू त्यांना तिकडंच अडवतो, त्यांना तिकडं परस्पर घेऊन जातो. प्रभूच्या योजना अद्वितीय, असामान्य आहेत, सामर्थ्यवान आहेत. हालेलुया. प्रभू खूप दया करणारा परमेश्वर आहे, सामर्थ्यवान परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस पेत्राने ऐकलं की मला माणसं धरणारं व्हायचं, पेत्राने ते मचवे, ते जाळी, त्याचं प्रोफेशन सगळं सोडलं आणि डायरेक्ट प्रभूच्या मागे चालायला लागला. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस त्या शमरोनी स्त्रीला कळालं येशू जिवंत देव आहे, ती उठली, लगेच सुवार्ता सांगितली. गरसेकराच्या प्रदेशातला भूतग्रस्त कळाला येशू जिवंत देव आहे, मला चमत्कार मिळाला, चला सगळ्यांना सांगा. पेत्राने थोडा टाइम घेतला, 3.5 वर्षांचा. हालेलुया. आणि त्या टायमिंगमध्ये प्रभू बरोबर राहून अनेक गोष्टी तो शिकला. आणि पुढं जर तुम्ही प्रेषितांच्या कृत्यात पेत्राकडं बघणारे लोक काय म्हणायचे, जे ज्ञानी हुशार लोक म्हणायचे की हा तर एक मासेमार आहे, ह्याच्याकडं ज्ञान कुठून आलं. हे ज्ञान त्याचं नाही, हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दिलेलं ज्ञान आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये झळकत आहे. पेत्राचं बोलणं ऐकून सगळे आश्चर्यचकित व्हायचे. पेंटिकॉसचा दिवस आला. पेंटिकॉसच्या दिवशी प्रेषितांचे कृत्य 2 अध्यायामध्ये मंडळीवरती 120 जणांवरती माडीवरच्या खोलीमध्ये असताना पवित्र आत्मा उतरून आला प्रियांनो. आणि असा पवित्र आत्मा उतरून आला की त्यांच्या मस्तकावरती अग्नीच्या जिभा आल्या आणि ते सगळे नवनव्या भाषा बोलू लागले. देवाच्या आत्म्याने ते परिपूर्ण झाले. आणि मग काय, पेंटिकॉसच्या सणासाठी मंदिराजवळ खूप लोक जमले होते. इकडच्या वाऱ्याचा सुसाट्याचा नाद ऐकला आणि सगळी गर्दी तिकडं पळत गेली. सण वार सगळं सोडून दिलं, तिकडं त्या दिशेने. मोशेबद्दल पण हेच झालं. अग्नी बघितली, डायरेक्ट अग्नीच्या दिशेने गेला. पेंटिकॉसच्या दिवशी पण तेच झालं. मोठी गर्दी होती, पवित्र आत्मा जिकडे तिकडं गर्दी झाली. जेव्हा देवाचा आत्मा येतो, आमंत्रण देण्याची गरज पडत नाही. बरोबर तुमची पावलं त्या जागेकडे वळतात. कोणी आमेन म्हणेल का? देवाच्या प्रिय लोकांना ते सगळे लोक तिथं आले. त्यांनी बघितलं हे आरडाओरडा करतायत, काहीतरी वेगळ्याच भाषेत बोलतायत. आणि सगळ्यांनी बघितलं, अरे माझी भाषा ही, अरे तुझी नाही माझी भाषा आहे. सगळे ते, अरे माझी पण भाषा ऐकू येते मला. त्यांना त्यांच्या भाषेत ते ऐकू यायला लागलं. आणि मग काय, त्यांनी विचारलं हे काय असेल. मग कुणीतरी म्हटलं पिल्यावर माणसं असेच करतात. काही म्हटले ते मद्य पिलेत, काही म्हटले देवाचा चमत्कार आहे. कोण काय वाटेल ते म्हणत होते. त्यांना म्हणणाऱ्यांना म्हणू द्या. जसं ते सामर्थ्य प्राप्त झालं शिष्यांना. आणि ज्यावेळेस पेत्र माडीवरच्या खोलीतून बाहेर आला, हजारो लोकांची गर्दी समोर आहे. पेत्राने बोलायला सुरुवात केली. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता त्याने त्या दिवशी सांगितली. आणि त्या दिवशी त्याचं आत्म्याचं जाळं जसं त्याने टाकलं, 3000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. त्यांचं तारण झालं. त्याच दिवशी त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि देवाच्या राज्यामध्ये 3000 लोकांची भर पडली. हे देवाचं असीम सामर्थ्य आहे. ही सुवार्ता प्रसाराची आग आहे. ही आग माणसाने नाही पेटवली आहे, ही प्रभू येशू ख्रिस्ताने पेटवलेली आहे. ही सुवार्ता प्रसार कशानेही थांबू शकणार नाही, कारण की हे सामर्थ्य परमेश्वराचं आहे. येशू ख्रिस्त स्वर्गाला जाण्याआधी, स्वर्गरोहण होण्याआधी त्याने आम्हाला शेवटची आज्ञा दिलेली आहे. मत्ती 28:19 आणि 20. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. अखेरची आज्ञा. मनुष्य, कुठलाही मनुष्य जे शेवटी सांगतो ते फार महत्त्वाचं असतं.
येशू ख्रिस्त स्वर्गाला जाण्याआधी त्याने शेवटची आज्ञा दिलेली आहे आणि तो सांगत आहे की संपूर्ण जगाला सुवार्तेची घोषणा करा, लोकांना शिष्य बनवा, प्रभूच्या राज्याविषयी सांगा, त्यांना बाप्तिस्मा द्या, जे मी शिकवलंय ते त्यांना शिकवा, सुवार्ता प्रसार करा. आज ही एक मंडळीची फार अर्जन्सी आहे, खूप गरजेची गोष्ट आहे. सुवार्ता प्रसार आम्ही केला पाहिजे, लोकांना सुवार्ता सांगितली पाहिजे. कधी कधी असं समजू नका की कोणी उभा आहे आणि मग जाऊन मी त्याला सांगितलं की तुला माहिती आहे का येशू असं आहे तसं आहे. कधी कधी ह्याची गरज पडत नाही. कान उघडे ठेवून ऐका. बायबल सांगतं, संत पौल म्हणतो की तुम्ही जिवंत पत्र आहात. यू आर द लिव्हिंग इपिस्टल. तुमचं जीवनच एक बायबल असलं पाहिजे. तुमच्या जीवनामधून, हे जगातले लोक त्यांच्याकडे कुठं बायबल आहे? लोक तुमचं जीवन वाचतात. त्यांनी अपशब्द काढल्यानंतर तुम्ही पण अपशब्द काढता, त्यांच्यात तुमच्यात काहीच बदल नाही. ते जर वाईट वागत असतील, पापात असलेले लोक वाईट वागत असतील, पण तुमच्यातला वेगळेपणा त्यांना दिसतो, मग त्यावेळेस ते विश्वास ठेवतात की यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. तुमचं जीवन हे जग वाचत असतं. आमच्या वर्तनातून सुवार्ता लोकांना कळाली पाहिजे. आम्हाला जिथं शक्य होईल तिथं ख्रिस्ताचं गौरव आम्ही केलं पाहिजे. आणि जीवन साक्षपूर्ण असलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? साक्षपूर्ण. साक्षपूर्ण. लक्ष देत नाही आपण जीवनाकडे. प्रभू आम्हाला काय करतोय, आमच्या जीवनात काय काय गोष्टी देवाने आत्तापर्यंत केल्या, लक्ष देत नाही आपण. बारकाईने लक्ष द्या, बारकाईने. तुमचा एकही शब्द प्रभू खाली जाऊ देत नाही. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल हा काय अफाट परमेश्वर आहे, किती सामर्थ्याचं काम आमच्या जीवनात करतो. तुमच्या साक्षींच्या द्वारे अनेकांच्या जीवनात कार्य होईल. तुमच्या साक्षींच्या द्वारे एक साक्ष अनेकांना प्रभूच्या राज्यात आणू शकते. एक साक्ष. एक दिवस असा होता की कुठली तरी एक यामाची नवीन बाईक मी घेतली होती आणि मला त्याचं लक्षात आलं नव्हतं, म्हणजे ऑन कुठं, रिझर्व कुठं, काय. आधीची वेगळी गाडी होती, तिचं थोडंसं सिस्टीम थोडी वेगळी होती काहीतरी. आणि नेमकं मला ते ऑन ऑफ रिझर्व ते सगळं गडबड झाल्यामुळे ना, एक दिवशी अचानक गाडीतलं पेट्रोलच संपलं. आणि देवाला धन्यवाद की माझं घर असं समोर होतं, जवळ काही पावलांवरती, आणि अलीकडे गाडी बंद पडली. आणि उघडून बघतोय तर टाकी रिकामी. आणि मला त्याच रात्री मीटिंग्सला जायचं होतं कुठं परदेशात 8 दिवसांसाठी. घराजवळ बंद पडली म्हणून बरं झालं. आणि मग ती गाडी लोटत वगैरे बिल्डिंगच्या खाली आणली, लावून टाकली, पार्क केली. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, आल्यावर पहिलं पेट्रोल भरायचं. विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं पक्क. हां. आणि मग कुठं जायचं होतं, तिकडं मीटिंग्सला गेलो, आलो. बरोबर गुरुवारच्या दिवशी सकाळीच आलो, पहाटे. दिवसभर प्रार्थनेत थोडा आराम केला, प्रार्थनेत वेळ घालवला. आणि मग म्हटलं संध्याकाळी आपल्याला चर्चला जायचं आहे. पण माझ्या लक्षातून गेलं होतं गाडीतलं पेट्रोल संपलं. चर्चची वेळ झाली. जेवढा वेळ मला माझ्या घरापासून चर्चला जायला लागतो त्या वेळेचं बरोबर नियोजन करून मी गाडीजवळ आलो. माझ्या लक्षात नाही आहे. पाय दुखेपर्यंत किक मारल्यावर मला लक्षात आलं की गाडीतलं पेट्रोल त्या दिवशी संपलं होतं. आठवलं मला. ती गाडी जरा हलवली, वाकडी तिकडी काय करता येईल, पण पेट्रोलच नाही. म्हटलं आता काय करायचं, कारण की आता संध्याकाळचा ट्रॅफिकचा टाईम आहे मुंबईत, वेळ लागेल. मग संदेश दुसऱ्याला द्यायला सांगू का, की मी काय करू, टॅक्सीने जाऊ का, मला काहीच कळेना. मग मी पटकन निर्णय घेतला, गाडी बंद करून टाकली, लॉक केलं सगळं, इग्नेशन, निघालो बॅग घेऊन. आणि म्हटलं आता जी मिळेल पटकन टॅक्सी मिळू दे देवा, पटकन लवकर जाऊया. असं म्हणून मी काही पावलं चालायला लागलो. आणि लेट होईल हे मला माहीत होतं, गडबड झाली आज हे कळालं मला ना. स्पष्ट देवाची वाणी आली,
तुझी गाडी पेट्रोलवर नाही चालत, विश्वासावर चालते. म्हटलं हो प्रभू, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. बस पुढं गेलेला परत आलो. येशू रक्त जय म्हणून पहिली किक मारताच गाडी स्टार्ट झाली. गाडी चर्चला घेऊन गेलो. तरुण लेकरं होते चर्चमध्ये, त्यांना म्हटलं गाडीत किती पेट्रोल आहे चेक कर रे. ते म्हटले एक ड्रॉप पण नाहीये. कसे आले? बोला आलो पण परत जाणार पण. हालेलुया. आता त्या दिवशी एक भाऊ आला होता चर्चला की ज्याला ही साक्ष त्याच्या मनात त्याने असे स्वीकारले, माझे सगळे लोक असेच आहेत. ते इथपर्यंत थांबत नाहीत. पास्टर विकासच्या जीवनात असा चमत्कार झाला, ते इथपर्यंत नाही थांबत, ते इथपर्यंत जातात. त्यांच्या जीवनात करतो, मग आम्ही काय केलंय, आमच्या पण जीवनात झालं पाहिजे, आम्ही पण तुझी लेकरं आहेत. एकदम गरीब परिवार, मुंबईमध्ये एक स्लम एरिया, वडाळा कोरबा मिठागर, तिथं राहणारा परिवार. आणि अशी हालाकीची परिस्थिती की रॉकेल संपलंय स्टोव्ह मधलं. बायको नावं ठेवतीये, काय कामं करत नाही, साधं रॉकेल नाही, कसा स्वयंपाक करू मी काय. हा बाबा उठला, पाणी घेतलं त्यांनी, दिलं स्टोव्ह मध्ये ओतून. बोले काय वेडा झालास का तू? पास्टर विकासचा देव माझा पण देव आहे. विश्वास ठेवा चर्च. त्याने आग लावली आणि आग लागली, अख्खा स्वयंपाक झाला त्याच्यावरती. सांगण्याचं तात्पर्य हे ना की हे शेवटचे दिवस आहेत. परमेश्वर अद्भुत काम करत आहे. मागच्या पिढ्यांनी कुणीच पाहिले नाहीत ते चमत्कार ह्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील. अद्भुत गोष्टी पाहायला मिळतील. मिसरमधून इस्रायल लोकांना बाहेर काढलं. देवाने काढलं की नाही काढलं? पण ते काढण्याआधी खूप चमत्कार केले देवाने. आम्हाला पण या जगातून काढण्याआधी खूप चमत्कार करणार आहे देव. आमीन. अद्भुत गोष्टी, सुपरनॅचरली, अलौकिक रीतीनं प्रभू कार्य करेल. तुमच्या घरातला एखादा व्यक्ती असेल, प्रभूकडे वळत नसेल, आजपासून प्रार्थना करायला सुरुवात करा. ऑप्शनच नाही राहत प्रियांनो, ऑप्शन. प्रभूकडे ते सामर्थ्य, ती पॉवर गॉस्पलमध्ये आहे. जीवन आशीर्वादित करण्याची, मन बदलण्याची. आणि सत्य ज्यावेळेस व्यक्तीला कळतं, सगळ्या गोष्टी बदलून जातात. शंभरोनी स्त्री थांबली नाही, डायरेक्ट गेली, सुवार्ता सांगून टाकली. गरसेकराच्या प्रदेशातला भूतग्रस्त बरा झाला, थांबला नाही, सुवार्ता सांगितली. पेत्र ज्यावेळेस त्याचा क्षण आला, तो थांबला नाही. जसा पवित्र आत्मा मिळाला, बाहेर गेला. तो म्हटला नाही आत्ताच पवित्र आत्मा मिळालाय, थोडा जरा प्रॅक्टिस करतो. नाही, तात्काळ त्याने सुवार्तेला सुरुवात केली. मी परत परत बोलेन, मोशेचा, पेत्राचा काळ संपलाय, आपला काळ सुरू झालाय. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं सामर्थ्य स्वीकारा. प्रभू तुमचा उपयोग करू इच्छित आहे त्याच्या गौरवी राज्याच्या वाढीसाठी. मार्क 16:15 मध्ये बायबलचं वचन सांगतं, मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. संपूर्ण सृष्टीला जिथे तुम्हाला चान्स मिळेल, प्रभूचं गौरव करणं थांबवू नका प्रियांनो. प्रेषित 8:4 मध्ये त्या अलौकिक कार्याची सुरुवात झाली. आणि बायबल सांगतं, तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. अडचणी आल्या, पांगापांग झाली, आणि जिथं जिथं ते गेले तिथं तिथं त्यांनी सुवार्तेची आग लावली प्रियांनो. अनेकांपर्यंत प्रभूचं नाव त्यांनी सांगितलं. काही लोक आपल्या समाजात आहेत, ख्रिस्ती लोकांमध्ये. कधी कधी मी काही लोकांना फोन करतो, हॅलो ब्रदर, प्रेज द लॉर्ड. ते तिकडून म्हणतात, बोला पाळक साहेब. ब्रदर, प्रेज द लॉर्ड. हा हा, बोला पाळक साहेब. जय ख्रिस्त, जय ख्रिस्त, बोला पाळक साहेब. त्यांना लाज वाटते. ऑफिसमध्ये कळालं तर मी ख्रिश्चन आहे, बापरे, लोक काय म्हणतील, येशूला मानणार आहे. देवाच्या लोकांनो, रोम 1:16 मध्ये संत पौल म्हणतो, मला सुवार्तेची लाज वाटत नाही.
ज्या देवाने आमच्यावर प्रेम केलंय त्याचं नाव घ्यायची आम्हाला कधीही लाज वाटता कामा नये. लोकांनी निंदा केली तरी त्यांना कळू द्या तुम्ही येशूचे लोक आहात. लोक तुमच्या विरोधात गेले तरी चालतील, पण जगाला कळू द्या की तुम्ही येशूला मानणारे लोक आहात. जिथंही उभे राहाल निर्भीडपणे येशूचं नाव डिक्लेअर करायला सुरुवात करा. जिथंही तुम्ही असाल. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ताच्या नावाबद्दल त्याच्या सुवार्तेबद्दल कधीही लाज बाळगू नका. जर सुवार्ता नाही सांगितली त्या लोकांची दुर्दशा होईल शेवटच्या काळामध्ये. पहिले करिंथ 9:16 मध्ये बायबल सांगतं, जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. संत पौलाला जबाबदारी दिली देवाने सुवार्ता सांगण्याची. ते नाही सांगितली तर काय दुर्दशा होईल. जे काम देवाने आत्ता आपल्यावर सोपवलंय ते काम सुवार्तेचं आहे. आम्हाला सुवार्तेची लाज वाटू नये. मग ज्याला सुवार्तेची लाज वाटते त्याचं काय होईल. एखादं सांगतच नाही. एक जण मला भेटला, मी म्हटलं ब्रदर तुम्ही का बरं असं कोणाला सांगत नाही किंवा तुम्ही येशूला मानलंय किंवा ओळखता असं कळू का देत नाही. त्यांनी काय शब्द वापरला माहिती का, कान उघडे ठेवून आहे का. ब्रदर मला म्हणतात, ब्रदर मी येशूचा गुप्त शिष्य आहे. काय अरिमथाईकर योसेफ होता ना तसा मी गुप्त शिष्य आहे. म्हणलं तू गुप्तच राह गुप्तच मर, जगाला कळणार पण नाही तू होतास की नव्हतास. काय कन्सेप्ट असतात, काय गोष्टी असतात. आज आम्ही सावध झालं पाहिजे. आज आम्ही जगाला ओरडून सांगितलं पाहिजे, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू आहे, तो माझा उद्धारक आहे, त्याच्या रक्ताने त्याने धुवून मला शुद्ध केलंय, माझ्या जीवनावर त्याचा अधिकार आहे. आम्हाला कधीही सुवार्तेची लाज वाटू नये. जे लोक लाज बाळगतील त्यांच्यासाठी फार मोठी अडचण आहे. मार्क 8:38 मध्ये ती अडचण काय आहे ते पहा. मार्क 8:38, या व्याभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटते त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल. म्हणजे कधी रॅप्चरच्या वेळेस येशू ख्रिस्त येईल. जे लाजणारे आहेत ते लाजून घरातच बसतील आणि जे निर्भीड आहेत ते उचलले जातील. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, बेधडक बना, निर्भीड बना, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाला. मी तुम्हाला चॅलेंज देतो, परमेश्वर तुमच्या वैऱ्यांना आंधळ करू शकतो. तुम्ही त्यांच्या समोरून जाल पण तुमच्या वैऱ्याला तुम्ही दिसणार नाही. हे प्रभूचं सामर्थ्य आलिशाने अनुभवलं. अख्खं आरामी सैन्य आंधळ करून टाकलं. तेच काम परमेश्वर या शेवटच्या काळात करणार आहे. तुमच्या कार्याला, तुमच्या सेवेला प्रतिबंध होणे नाही प्रियांनो. काहीही असो, सुवार्ता प्रसाराची आग या जगात कुणीच थांबवू शकत नाही. जे चाललंय त्या ठिकाणामध्ये देवाचं गौरव होत राहील प्रियांनो. शैतान आपको डराएगा लेकिन आप बिल्कुल डरना नहीं, एकदम विश्वास में बने रहना, टिकून रहा. शैतान घाबरवायचा प्रयत्न करेल. सुवार्ता प्रसाराची जबाबदारी देवाने आपल्याला दिली आहे. मग ह्याचा सिक्वेन्स कसा ठेवायचा सुवार्तेचा. आज ती सुवार्ता कुठल्या सिक्वेन्सने आम्ही करायची हे पण बायबलमध्ये लिहिलंय. प्रेषित 1:8 मध्ये, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत. सुरुवात कुठून. यरूशलेमेत. आपल्या लोकांना डायरेक्ट पाहिजे, देवा मला इंटरनॅशनल प्रीचर कर. मी पण आधी लई प्रार्थना केल्यात, देवा मला विमानात बसव. ऐकतं का नाही ऐकत. मी एसटीनेच फिरायचो. एसटी लाल डब्बा, कंडक्टरच्या पायाजवळ बसायचो. कधी गाडीत जागा नसली तर कसले कसले प्रवास केलेत. ऐकलं तर तुम्ही आश्चर्य वाटेल तुम्हाला. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने मला सांगितलं
विमानात बसायची हौस ठेवू नकोस. कान उघडे ठेवून ऐका. सेवेची हौस ठेव. जर तुम्ही सेवा मागितली, आता समजा तुम्हाला इथून मस्कतला जायचंय मिनिस्ट्रीसाठी, कतारला जायचंय, रशियाला, कुठं पण तुम्हाला सेवेसाठी जायचंय, तुम्ही काय गाढवीच्या शिंगरावर बसून जाणार आहेत? माझा प्रभू गाढवीच्या शिंगरावर बसला. अमेरिकेला गाढवीच्या शिंगरावर जा सकते क्या? नाही, विमानाने जाणार ना. ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. मला कार पाहिजे, मला घर पाहिजे, मला विमानात बसायचंय, मला पैसा पाहिजे, ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. आधी सेवा मागा, त्या सेवेला पूर्ण करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आधी देवाच्या राज्यावरती आपले नेत्र लावा, सगळे आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. तुम्ही एकाही आशीर्वादाकडे जाणार नाही, आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. आधी प्रभूचं राज्य, प्रभूची सेवा, प्रभूचं कार्य मागा. सुरुवात कुठून आहे? यरूशलेमेतून. शिष्य कुठं होते? यरूशलेमेत होते. तुम्ही जिथं आहात तिथून सुरुवात करायची. जिथं तुम्ही आहात तिथून सेवेला सुरुवात करा. आपल्या परिवारातून करा, आपल्या कुटुंबातून सुरुवात करा, आपल्या नातेवाईकांमधून सुरुवात करा. जिथं आहात तिथून सेवेला सुरुवात करा. आधी सुरुवात करायची यरूशलेमेत, सर्व यहुदियात. पुढचं पाऊल शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. संपूर्ण जगात तुम्हाला परमेश्वर उपयोगात आणेल, संपूर्ण विश्वामध्ये. ही प्रभूची कृपा आहे. सुरुवात आपल्या घरापासून करा, सुरुवात आपल्या कुटुंबापासून करा, सुरुवात आपल्या लोकांपासून करा. एक काळ असा होता की कोणी संदेश देण्यासाठी मला बोलवत नव्हतं. घरात मोठमोठ्याने एकटाच संदेश देत उभा राहायचो. ऐकताय तुम्ही? चर्च सुटलं, सगळे लोक गेल्यानंतर मी वेदीवर जाऊन संदेश देणार, एकटाच, कुणीच नसायचं. मोठमोठ्याने रिकाम्या खुर्च्यांना मी कितीतरी दिवस संदेश दिलेत. आणि असं मी म्हणायचो, खुर्च्या रिकाम्या नाहीत, देवदूत बसलेत. ऐकताय तुम्ही? पण जेव्हा तुमचा टाइम येतो, तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. हालेलुया, प्रभूची स्तुती. सुरुवात करा. आधी आपल्या घरापासून सुरुवात करा. आधी यरूशलेमेपासून सुरुवात करा. यहुदियात जा, शमरोनात जा, जगाच्या शेवटापर्यंत जा. हे काम प्रभूने दिलेलं आहे. कधी शेवट होईल? मत्तई 24:14 मध्ये सांगितलेलं आहे, सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. कधी शेवट होईल जगाचा? सुवार्ता सगळीकडे गाजवली जाईल, प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीभ कबूल करेल, त्याच्यानंतर जगाचा शेवट होईल. तोपर्यंत होणार नाही. इतकं अलौकिक कार्य प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. हे कार्य आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. आमेन.